नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर ही योजना खरोखरच बंद होणार का? यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात सविस्तर माहिती. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1,500 रुपये मिळतात. विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच विरोधी पक्ष देखील लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे आरोप लावले होते. आता याच आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरू राहील. सध्याच्या योजनाव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेले सर्व आश्वासने पूर्ण करू, असं त्यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र या अफवा खोट्या असल्याचे आता सांगितले आहे. याआधी महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.